सध्याच्या घडीला प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये सोलार बसवून राहिला. आता ते 5 वर्षाच्या वॉरंटीवर असतं, पण 5 वर्ष झाल्यानंतर ते किती महाग त्याचे इक्विपमेंट भेटते माहिती का तुम्हाला? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन. मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय शेतीमध्ये रेशीम उद्योग. हा आपली बॅच कधी येणार आहे हे पण सांगतो तुम्हाला व्हिडिओच्या समोर. आता आपण आपल्या शेतामध्ये सगळे 2 सोलर बसवलेले आहे बरं. त्यापैकी एका सोलर बघू शकता किती मोठी धूळ येते. आपली ही धूळ पुसून काढायची, त्याच्यामुळे एरीतनं पाणी काढलं आणि त्याच एरीतनं आपली ही मोटर पण सोडायची होती बरं. आता ही आपली मोटर 3 HP ची आहे. मग आपण थोडा जुगाड करून अशा प्रकारे सगळ्या जे पाट्यावरती धूळ आहे ना ही पुसून घेतोय, म्हणजे कसं जे सनलाईट येतं ना त्यांना प्रॉपर आपली मोटर पाणी मारल. आता थोडं मेन मुद्द्यावर बोलतो बरं. आताच्या घडीला प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्या शेतामध्ये एक सोलार पाहिजे. आता हे वाटणं चुकीचं नाही बरं. 5 वर्षाची जी ती वॉरंटी असते ना, तर ते 5 वर्षात काही जरी खराब झालं तर आपल्याला चेंज करून भेटतं किंवा दुरुस्त करून भेटतं. पण मग तुम्ही हा विचार केला का 5 वर्षानंतर जर ती गोष्ट खराब झाली तर त्याचं कसं होईल? अरे साधी गोष्ट आहे ना, वॉरंटी संपली म्हटल्यानंतर आपल्याला ती गोष्ट नवीनच घेणं आहे. आणि साधी आपल्याला सोलरची 3 HP ची मोटर घ्यायची तर 70 ते 2.5 लाखापर्यंत भेटते. आणि हे अशी सोलरची एक प्लेट 8 ते 15,000 रुपयापर्यंत भेटते. म्हणजे तुम्ही विचार करा बरं. बाकीचे मोटरी आणि टाटर आणि वायर हे खर्च वेगळाच म्हणतोय मी तुम्हाला. आता याच्यात लय जणाला असं वाटलं असेल का 5 वर्ष तर आपल्याला वापरायला भेटू राहिलं ना. अरे पण 5 वर्षानंतरची गोष्ट काय? आपण शेती फक्त 5 वर्षच करणार नाही ना, आपलं लाईफ टाइमच करणं आहे ना. आणि 5 वर्षाच्या वॉरंटी मध्ये पण जर तुम्हाला सांगतो सोलर मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला ना, तर ते एका शेतकऱ्यालाच माहिती सोलर वाले का त्याला प्रॉब्लेम कसा येतो म्हणून. अरे कदर ते शेतकरी कस्टमर केअरला बोलू पण त्यांचा काही सपोर्ट भेटत नाही. आता तुम्हाला व्हिडिओ किती आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा.